धनगर समाजामधले तुमचे नेते लक्ष्मण हाके देखील आहेत, ओबीसीचं नेतृत्व करतायत, महादेव जानकर आहेत, मात्र ते या उपोषणाकडे पाठ फिरवतात असं वाटतंय. हे बघ, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. एका आईच्या पोटी जन्माला आलेले 5 लेकरं त्यांचे विचार सारखे राहत नाही. आता त्यांना जी गोष्ट महत्त्वाची वाटते ती ते करतात. त्यांनी काय करावं हा त्यांचा अधिकार, मी काय करावं हा माझा अधिकार. मला वाटलं ओबीसी चळवळ काय, ओबीसी काय, आम्ही त्यातच होतो ना. आमचा 12 वर्षांचा संघर्ष आहे. काय काल तुम्ही काही फोन कॉलवरून त्यांना निरोप वगैरे पाठवला होता का, जसं पडळकरांना पाठवला तसं? मी वैयक्तिक मुळात एक गोष्ट, हे प्रत्येक धनगरांना आमचं दुर्दैव आहे. हे यांचं भोळेपण आहे ना धनगरांचं, हा या जमातीला लागलेला कलंक आहे, शाप आहे. हे अडाणी पण आहे ना, हा शाप आहे या धनगरांना लागलेला. काय गरज आहे कुणाला आमंत्रण द्यायची? दीपक बोराडेच्या घरचं लग्न आहे, वाढदिवस साजरा करतोय, माझ्या लेकराचं जावळं आहे, कशासाठी आमंत्रण द्यायचं? मी काय एकाही नेत्यानं समोर येऊन सांगा दीपक बोराडे चुकीचं करतोय, चुकीचं करत असेल तर येऊ नका आंदोलनात, आणि जर योग्य करत असेल तर काय येत नाही? कशाला आमंत्रण पाठवायचं त्यांना? तरी हे सगळे लोक मला टॉर्चर करतात की भाऊ आपण बोललं पाहिजे. आम्ही बोलवतो, या. आता हेच नेते आमच्याविषयी काय काय बोलतात, हे जग जाहीर केलं तर आग लागून जाईल समाजामध्ये, म्हणून मी चूप बसले तोंडावर. आपलेच दातन आपले झोट शिवून बसले हे लोक मला कंट्रोल करतात. आपलेच नेते म्हणतात ना, राजेश टोपेनं उभा केलाय, धनगरच म्हणतात ना, पवारचा माणूस आहे, धनगरच म्हणतात ना, पंडितचा माणूस आहे. का म्हणतात? त्यांना हलाडा मोडायचा आहे. जे लोक या लढ्याविषयी बोलतात धनगरांचे, मी आज जाहीर बोलतोय, यांनी सुपारी घेतलेली आहे सरकारची. ओळखा ते कोण येतं, नाही तर सिद्ध करा. सरकार तुमचं आहे ना, पोलीस तुमचे आहेत ना, ईडी, CBI, CID, SID, गृह खातं सगळं तुमचं आहे ना. अरे करा ना सिद्ध. दीपक बोराडेने 1 रुपया कोणाचा घेतला असेल, एक शब्द कोणाचा ऐकत असेल तर द्या ना फाशी इथं चौकात मला, आझाद मैदानच्या. अरे हे मला बदनाम नाही करत आहे, जळतो जीव. 16 दिवसांची उपोषण केले, आज 9वा दिवस आहे इथं. हे मी बोलतोय, ताकद का माहिती आहे का? हे बोलणं गरजेचं आहे म्हणून बोलतो, नाही ते बोलण्याची हिंमत नाही, ताकद नाही, इच्छा नाही आहे. करा ना सिद्ध. फडणवीस साहेबांना ओपन चॅलेंज आहे आज माझं. जे लोक फडणवीस साहेबांना बाप मानतात ना, त्यांनाही ओपन चॅलेंज आहे. करा सिद्ध. दीपक बोराडेनं कोणाचं ऐकलं, कोणाचा रुपया घेतला, इथं मी ह्या समुद्रात उडी मारून जीव देतो, नाही तर मारा मला भर चौकात जीव, फाशी द्या मला इथं.